नमस्कार, सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण 5 मिनिटात बनवता येईल इतका सोप्पा आणि अप्रतिम चवीचा नाश्ता असा बनवणार आहोत। थंडीत हा नाश्ता बनवून खाणे खूपच पौष्टिक आहे, आरोग्यदायी आहे, तर नक्कीच तुम्ही बनवून पहा एकदा। मेथी घेतलेली आहे, कट करून स्वच्छ धुवून घेतली आहे 1 वाटी अशी, 1 वाटी बेसन टाकलं आहे आणि 1 वाटी बारीक रवा टाकला आहे आणि 2 चमचे असं तांदळाचं पीठ घेतलं आहे मी। तर इथं आपण एक बटाटा साल काढून खिसून धुवून घेतला आहे, 1 काकडी घेतली आहे खिसून, 1 गाजर घेतले आहे खिसून आणि कोथिंबीर घेतली आहे थोडीशी, अर्धी वाटी अशी, आणि हिरव्या मिरच्या 3 ते 4 अशा कट करून टाकल्या आहेत मी, बारीक कट केल्या आहेत। चवीनुसार आपण मीठ टाकून घेऊ। चवीनुसार मीठ टाकलं आहे 1 चमचा असं, आणि इथं आपण आता थोडंसं बीट कट केलेलं आहे ते सुद्धा टाकून घेतलं आहे, म्हणजे आपला असा पौष्टिक असा नाश्ता होणार आहे। तर नक्कीच ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा आवडेल असा नाश्ता आहे। तर चांगलं मिक्स करू आपण। यात अगोदरच मॉइश्चर आहे बटाट्यामध्ये, मेथीमध्ये, तर ते झाल्यानंतर आपल्याला थोडंसं 1 चमचा असा लिंबूचा रस टाकायचा आहे। लिंबूचा रस नसेल तर 2 चमचे तुम्ही दहीसुद्धा टाकू शकता। तर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला सैलसर असं हे पीठ तयार करून घ्यायचं आहे, मिश्रण हे। आपण हे चांगलं आता मिक्स करून घेऊया हाताने, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स करताना थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करायचं आहे, सैलसर असं आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे। आता हे आपण झाकून एका साईडला ठेवून देऊया आणि ह्याच्याबरोबर खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी करूया। तर थोडंसं 1 चमचा असं तेल टाकलं आहे, 1 कांदा, बारीक कांदा असा स्लाईस करून घेतला आहे, तो पण टाकला आहे। थोडासा मंद आचेवर आपण हा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। 2-3 पाकळ्या लसणाच्या, कोथिंबीर थोडी आणि 2 ते 3 मिरच्या असं टाकून घेतल्या आहेत आणि हे सुद्धा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। ह्याला जास्त सोनेरी रंग येईपर्यंत परतायची गरज नाही, आणि थोडासा ओला नारळ टाकला आहे। जर आपल्याकडे नारळ अवेलेबल नसेल तर आपण शेंगदाणे टाकून सुद्धा ही चटणी बनवू शकतो। आता सालं काढून शेंगदाणे मी टाकले आहेत 1 चमचाभर असे। तर ह्या पद्धतीने आपण चटणी बनवू शकतो। तर चिंच टाकली आहे, चिंचेमुळं ही चटणी खूप छान चटपटीत अशी लागते, चवदार लागते, आणि थंडीचे दिवस आहेत, तीळ तर खायलाच पाहिजेत, म्हणून 1 मोठा चमचा असं तीळ टाकलं आहे मी। फक्त गॅस बंद आहे, गरम कढईमध्ये परतून घेतलं आहे। तर हे आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यात टाकून छान असं ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। एकदा असंच फिरवून नंतर चवीनुसार मीठ टाकून, पाणी टाकून गरजेनुसार आपल्याला ह्याची बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। बारीक अशी पेस्ट झाली की एका वाटीत काढून घेऊया आपण ही चटणी। जर तुम्हाला वाटत असेल घट्टसर आहे तर थोडंसं पाणी टाकून तुम्ही मिक्स करू शकता। तर ह्याच्यावर आपण आता तडका देऊन घेऊया। थोडीशी कोथिंबीर टाकली आहे, तर तडका देऊन घेऊया आपण। 1 चमचा मोठा तेल असं गरम करून घेतलं आहे, 1/2 चमचा जिरे, 1/2 चमचा मोहरी आणि बेडगी मिरची आणि थोडासा कढीपत्ता टाकून फोडणी करून घेतली आहे। तर चांगलं मिक्स करून घेऊया आणि हे साईडला ठेवून आता आपला हा नाश्ता तयार करूया। तर चांगला रवा असा ह्यामध्ये फुलला आहे, तर अजून थोडंसं पाणी मला वाटतंय कमी आहे, तर पाव वाटी असं पाणी टाकलं आहे, 1 ते 2 चमचे पाणी टाकलं आहे। एक बारीक कांदा, 1 मध्यम साईजचा कांदा बारीक कट करून टाकला आहे, आणि हा पण छान आपण मिक्स करून घेऊया। तर यामध्ये आता आपण तडका देऊन घेऊया। जिरे टाकले आहे, मोहरी टाकली आहे, आलं आणि कढीपत्ता टाकून छान असा तडका देऊन घेऊया ह्यावर। तर तडका छान झाला आहे, तर मिक्स करू, आणि यावर आपल्याला इनो 1 चमचा असं टाकलं आहे मी, तर तुम्ही सोडासुद्धा टाकू शकता थोडासा। तर हे चांगलं एकाच दिशेने असं आपण फिरवून घेऊया, म्हणजे हे मिश्रण हलकं होतं आणि छान असं फ्लफी आपला
आतून मऊ जाळीदार असा नाश्ता तयार होतो. एका पॅनमध्ये थोडंसं तेल पुसून घेतलं आहे, त्यावर तीळ टाकूया थोडेसे आणि त्यावर हे मिश्रण टाकून आपल्याला छान असं पसरवून घ्यायचं आहे. पॅनमध्ये मध्यम ते बारीक आचेवर आपण हे मिश्रण पसरवून घेतलं आहे. तर ह्याच्यावर अजून थोडंसं तेल टाकूया आपण. तिळामुळे काय होते तर हिवाळ्याच्या दिवसात आपल्याला शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते, म्हणून तीळ खायचं असतं आणि कॅल्शियमसुद्धा असतं. झाकण पॅक ठेवून आपण मध्यम ते बारीक आचेवर 2 मिनटं असा हा नाश्ता आपण वाफवून घेतला आहे. वरून थोडंसं कोरडं झालं की तेल टाकूया आणि हा आपण पलटून घेऊया. बघू शकता तुम्ही छान असा वरून क्रिस्पी आणि आतून मऊ जाळीदार असा आपला नाश्ता तयार आहे. अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा आपण बनवून घेऊया. पाहू शकता खूप छान झाले आहेत. हे दिसायला एवढे छान दिसतात पण खायलासुद्धा तेवढेच रुचकर आहेत. तर तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने बनवू शकता. तर त्याच्याबरोबर खाण्यासाठी बनवलेली चटणी ठेवली आहे, सर्व केले आहे आणि आपण हे काढून घेऊया हा नाश्ता. आता ह्याला नाव काय द्यायचे ते तुम्ही सुचवा. आणि आपण हा सर्व केला आहे. जर असा सर्व करून आपल्याला नीट व्यवस्थित खाता येत नसेल तर आपण ह्याला कट करून घेऊया. शेजवान चटणीसुद्धा त्यासोबत घेतली आहे मी खाण्यासाठी. तर खूप छान लागते ह्याच्यासोबतसुद्धा शेजवान चटणीसुद्धा. नक्कीच ट्राय करा एकदा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा नाश्ता आवडणारा आहे. नक्कीच एकदा ट्राय करा. तर अशा पद्धतीने मी कट करून घेतलं आहे. तर हे सर्व करूया असंच आपण चटणीसोबत आणि शेजवान चटणीसोबतसुद्धा खूप छान लागतात हे. तर नक्कीच बनवून पहा. रेसिपी कशी वाटली तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करा. मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि सविताज किचन या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटू अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. त्यासाठी तुम्ही बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, म्हणजे असेच मी नवीन नवीन रेसिपी अपलोड केल्या की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर हा बघू शकता खूपच छान असा मस्त रुचकर हा नाश्ता तयार आहे. नक्कीच एकदा ट्राय करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.